हे बच्चा पार्टी, कैसे हो आप लोग? आई होप आप बहुत बेहतरीन होंगे। बच्चा होना भी चाहिए। देखो हम लोगों ने कहीं ना कहीं 10th की शुरुआत कर दिए थे, है ना, जिसमें मेरे ख्याल से 1.1, 1.2, 1.3, 1.4 हो चुका था, लेकिन ऑन द पब्लिक डिमांड फिर से हम लोग 1.2 की शुरुआत कर रहे हैं कि नहीं सर, नौवीं खत्म होने की है, 10वीं चालू कर दी है। उसी के भी यहाँ पे बाकी कुछ नहीं, रिपीटेशन भी हो जाएगा और कहीं ना कहीं आपको चीजें अच्छे से समझ भी आएगी। इसी उम्मीद से शुरुआत करते हैं बच्चा आज का ये सफर। और स्टार्ट करने से पहले बता दूं, मेरा नाम है राज। आज सभी का तहे दिल से वेलकम करना चाहूंगा मेरे इस यूट्यूब के परिवार में। देखो बच्चा, शुरुआत कर रहा हूं मैं डायरेक्टली आपका एक्सरसाइज प्रैक्टिस सेट 1.2 की। अब इसमें हम क्या देखने वाले हैं, बस थोड़ा सा मैं आपको बता दूं तो यार, जितने भी आप लोगों ने एक्सरसाइज देखे होंगे इसमें, है ना, जितने भी जैसे पुराने बच्चे भी होंगे या नए बच्चे जो भी है, जिस हिसाब से आप लोगों को थोड़ा सा समझा होगा, तो इस चैप्टर में दूसरा कुछ नहीं करना है। क्या करना है, तो सिर्फ एक्स और वाई, ये बस सॉल्यूशन निकालना है। इनका क्या करना है, सिर्फ वैल्यू निकालना है। मतलब चाहे वो आप किसी भी मेथड से क्यों ना। तो पहले एक्सरसाइज में साइमल्टेनियस मेथड के हिसाब से हम लोगों ने सॉल्व किया था। सेकंड इसमें मतलब ये सेकंड एक्सरसाइज जो भी आपकी प्रैक्टिस सेट है, इसमें हम लोग ग्राफिकली देखेंगे। इसमें आपको ग्राफ की जरूरत पड़ेगी। समझ रहे हो बात को? ठीक है, तो चलो बच्चा देखते हैं। इसमें आप लोग ग्राफिकली पढ़ने वाले हो। क्या पढ़ने वाले हो? ग्राफिकली। ठीक है, ग्राफिकली। ग्राफिकली म्हणजे ग्राफचा उपयोग करून एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढणे। ठीक आहे, आणि सगळ्यात मेन यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय राहणार आहे, तुम्हाला दोन इक्वेशन देतील आणि तुम्हाला म्हणतील की याला सॉल्व करा ग्राफिकली आणि एक्स आणि वाय ची व्हॅल्यू काढा। बस इतकंच आहे, दुसरं काही नाही। समजलं? आता बघा, ग्राफिकली सॉल्व करण्याच्या आधी तुम्हाला डब्बा बनवता आला पाहिजे। काय बनवता आला पाहिजे? डब्बा। आणि डब्बा बनवण्याच्या आधी तुम्हाला तो जो इक्वेशन दिला है ना, जो कुछ भी आपको इक्वेशन दिया हुआ रहेगा, उस इक्वेशन को समझ के किसके साथ आपको डील करना है, एक्स के साथ या वाई के साथ, या किस जो भी पर्टिकुलर वेरिएबल आपको दिया रहेगा उसके साथ, ये आपको पहले ही समझ में आना चाहिए। तो वही चीजें हम लोग पहले देखेंगे। डब्बा कैसे बनाया जाता है उस पर जरा फोकस करते हैं। बाद में ग्राफ कैसे जस्टिफाई करके कैसे वो चीजों को नोटिफाइड करेंगे, ये तो आपको आता ही है। 9th में पढ़ लिए थे ग्राफ। ग्राफ अभ्यास केलाच असेल। ग्राफ मध्ये मांडणी कसं करतात हे माहिती असेल ना? शाळेत झालं ना? चला, नाही झाला? तुमच्या शाळेत नाही झाला? तुम्हाला माहित आहे ग, बाकीच्यांची गोष्ट सांगत आहे तुम्हाला। बाळा, ग्राफ मध्ये रिप्रेझेंट करता नाही येत? अरे हो, आमच्या आंबेडकर मध्ये साहेब। एनिवे, पहिल्यांदा बघू डब्बा। डब्बा कसा बनवायचा, लक्ष दे। सगळ्यात मेन, अगर सपोज मी 2-3 टाइपचे व्हेरायटीज ऑफ काय घेतोय, एक्झाम्पल घेतोय आणि तुम्हाला म्हणतो की मला डब्बा बनवून दाखव, चालेल? तर बघा, पहिला एक्झाम्पल जर सपोज मी घेतलं, काय रे, हा बघा खूप सोपा आहे, x + y = 3। ठीक आहे, याचा डब्बा बनवायचा आहे सपोज मला। ठीक आहे, तर काय करायचं बघा, कोणाला नाही कोणाला तरी एकटा करा। एकटा करणे म्हणजे एक्स किंवा वाय ला वन साइडेड ठेवणे। आता एक्स ला मी ठेवतो, आता वाय बिचारा तिकडे जाणार। लक्ष दे बडा, समजून घ्या आधी। ठीक आहे, लिहायला वेळ देणार आहे, वेळ इन द सेन्स व्हिडिओ देणार आहे। बघ, आता हा वाय तिकडे गेला तर काय होणार, मायनस प्लस आहे ना, तर मायनस वाय होणार। झाला की नाही एक्स एकटा? असा तुम्हाला करता आल्या पाहिजे। जसं अगर सपोज दुसरा अजून एक्झाम्पल सपोज आपण पाहू। आता बघा, 2x + y = 3। अंधी मारत आहे मी, काहीही सांगत आहे तुम्हाला, काही म्हणजे काही नाही, पण कामाचंच है ना। तर पहा, आता कोणाला एकटं बनवाल? जो बिचारा एकटा आहे त्यालाच एकटं बनवाल, का जो बिचारा दिमाग खराब कोणा संग तरी आहे त्याला एकटं बनवाल? जो बिचारा एकटा आहे त्यालाच बनवाल ना? तर नाही तर इथं सरी एक्सले बनवल्या होत्या, ती बनवू का जी? जो तुमच्या दिमागात त्यावेळेस तुमच्या दिमागानं म्हटलं तोच करावं। तर काय, वाय इकडेच ठेवा। आता हा 2x तिकडे जाणार बाळा, तर काय होणार, -2x। क्लिअर आहे का? हे इक्वेशन समजून कोणाला एकटं बनवणे आहे हे तुम्हाला आधी समजलं पाहिजे, बाकी काय। समझ रहे हो? फिर आपके दिमाग में आ रहा होगा, सर अगर ऐसा रहा तो जी कैसे करेंगे जी, कैसा का? तो पाए 2x - 3y = 4। अरे सत्यानाश, कोणाला एकटा बनवू जी? दोन्हीचे दोन्ही दिमाग खराब करून राहिले। दोघांसोबत पण कोणी नाही कोणीतरी आहे। आता तुमची मर्जी, कोणाला बनवता, y ला की x ला?
आता y ला बनवाल तर पाय हा मायनस वाला आहे, तेही विचार करायचा. मायनस वाला बिचारा तिकडे जाते तर प्लस बनते, तर मग x लाच बनवणार कधीही चांगला, असा विचार करायचा. पाय तर 2x ला इथंच ठेवतो, 4 तिकडेच होतात, -3y तिकडे गेला तर काय +3y. चौफेर विचार करायचा की भाई चिन्हांच्या पण आपल्याला टेन्शन नको, नाही तर तो -3y राहिला असता इकडे, तर तो चिन्ह पण राहिला असता. चिन्ह राहिला असता ना, चिन्हासोबत अजून डील करत बसा, असं झाला असता की नाही. ठीक आहे, म्हणून चिन्ह राव किंवा काहीच राव पहिलेच डील करून ठेवून द्यायचं होत बसत. समजलं का? अय गुडिया पक्का? तर मला सांग आता, हा एकटा झाला का? 2 सोबत जुळला आहे ना रे, तर त्याला 2 गुणाकारात आहे की बेरीज मध्ये आहे? तर मग 2 जेव्हा तिकडे जाणार तेव्हा काय होणार रे? भागाकारात. इथपर्यंत गोष्ट समजली का? इथपर्यंत गोष्टी समजली? तर आता बघा तीनही डब्बे बनवून दाखवतो मी प्रत्येक इक्वेशन साठी. समजलं? म्हणजे तुम्हाला ऍक्च्युअल मध्ये डब्बे बनवतात कसे आणि कशा पद्धतीने डील केलं पाहिजे हे तीनही स्वरूप मी तुम्हाला सांगितलं. आता कसंही प्रश्न येऊ द्या, आरामसे डब्बे बनवता येणार, पहिले सांगून देतो. ठीक आहे, चला पाहायला. आता विचार करा x प्लस वाय बद्दल. कशाबद्दल? या x प्लस वाय बद्दल. त्याच्या राहू देऊ. हा, मला सांग, ऐ चिमणे, डब्बे बनवणं म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू काढणेच असते. बरोबर आहे? डब्बे बनवणं म्हणजे, ठीक आहे. तर मला सांग x ची व्हॅल्यू, y ची व्हॅल्यू आणि x, y ची व्हॅल्यू. समजलं? आता बघ पण हे तुम्हाला डब्बे बनवणे आहेत, पण तुम्हाला किती पाहिजे म्हणलं होतं त्यानं? 3 पॉइंट पाहिजे. किती पॉइंट पाहिजे? 3 पॉइंट. तुम्ही मस्त बनवजा. चल आता बघा, x ची व्हॅल्यू केव्हा निघेल? जेव्हा y ची व्हॅल्यू तुम्ही पुट करणार. पहिलं काम काय करायचं होतं, मी काय सांगितलं की सेपरेट करा आणि एकाला कुणाला ना कुणाला तरी एकटा करा. केलं? त्याच्यानंतर जो व्हेरिएबल तिकडे गेला उजव्या बाजूला, ठीक आहे, त्याच्या ठिकाणी अशी कुठली तरी संख्या पुट करा जे तुम्हाला वाटत असेल ते. पण जनरली आपण कोणता पुट करतो रे? कोणती पुट करतो? शून्यापासून सुरू करतो. शून्य, मग एक नाही जमला तर -1, मग 2, -2. बहुत झाले. समजला? तर काय कराल बाळा? लक्ष दे. काय पुट करणार आता? x च्या ठिकाणी पुट कराल की y च्या ठिकाणी? अच्छा, y च्याच ठिकाणी काउंट कराल, x च्या ठिकाणी काउंट नाही. कारण की x ची व्हॅल्यू काढायची आहे. y ची व्हॅल्यू पुट केल्यावर x ची व्हॅल्यू निघत आहे. x ची व्हॅल्यू पुट केल्यावर y ची व्हॅल्यू निघते का? नाही ना. तर मग y ची व्हॅल्यू काय पुट कराल? पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1. सांगा बरं बाळांनो, x इक्वल्स टू 3 मायनस टकल्या, तर x ची व्हॅल्यू किती? म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्ही 0 पुट केलं तेव्हा x ची व्हॅल्यू किती आली? म्हणजे 3,0 आला की नाही आला? क्या ये बात क्लिअर हुई? ह्या इक्वेशन म्हणजे हे जे सोल्युशन आहेत ना छोटे छोटे छोटे, जे कोऑर्डिनेट पॉइंट्स म्हणतो आपण, हे तुम्हाला आल्या पाहिजे. हे तुम्हाला जर बनवता आलं ना, आता ग्राफ सॉल्व्ह करणं मोठी गोष्ट नाही राहणार. ते ग्राफच्या वेळेस मी सांगेनच, काही तेवढा प्रॉब्लेम नको घ्या. ठीक आहे. आता बघा दुसरा वाला विचार करायचा आहे. दुसरा वाला म्हणजे आता हा डब्बा भरायचा, एकच डब्बा भरून झाला. हो, चल आता काय पुट कराल? मग आता y इक्वल्स टू 0 झाला. 0च्या नंतर 1 इन इक्वेशन 1. समजलं का रे? चला, तर x इक्वल्स टू 3 मायनस y च्या ठिकाणी 1, तर x इक्वल्स टू 3तून 1 गेला 2. म्हणजे y ची व्हॅल्यू 1 पुट केला तेव्हा x ची व्हॅल्यू किती आली? 2. म्हणजे 2,1 लिहायचा. अच्छा, तुमच्या दिमागामध्ये असं नसेल येत का की सर तुम्ही 2,1 का बरं लिहिता जी, 1,2 का नाही लिहत? कोणी सांगू शकेल का? हा बाळा सांग. हा, तुमच्या कशा शाळेमध्ये रोल नंबर कसे लागतात माहित आहे ना तुमचे? हाँ बड़ा, जैसे आपके क्लास में मैं बता रहा था कि अल्फाबेटिकली लगाया जाता है, सेम चीज है ना. म्हणून इथे पण बघा अल्फाबेटिकली ए आणि बी असतं ना बाळा, तर ए ची व्हॅल्यू तुम्ही पहिले लिहिलं असतं आणि बी ची नंतर. बरोबर आहे? आता इथं एक्स ची व्हॅल्यू काय आहे? 2, म्हणून तुम्ही पहिले 2 लिहिलं. क्लिअर आहे? सोल्युशन लिहित असताना. नेक्स्ट तिसरा पण तसाच करा. आता 1 पुट कराल का पुट कराल? पुट y इक्वल्स टू -1 इन इक्वेशन. चला मग, तर काय होते सांगा रे आता? x इक्वल्स टू सांगा सगळेजण.
3 -1. बघा मी -1 जेव्हा लिहिलं बाळा किंवा त्याच्यामध्ये पुट केलं तेव्हा -1 ला ब्रॅकेटमध्ये ठेवलं का? कारण की तो स्वतः बिचारा मायनस मध्ये आहे म्हणून. समजला का? तो वेगळा प्राणी आहे ना. त्याच्या आधी हा 1 होता बिचारा. त्याला काय चिन्हच नव्हता, चिन्हलेस. आता हा चिन्ह आहे तर त्याला महत्व द्यायला लागेल का नाही? म्हणून त्याला मस्त मंदिरात ठेवायचा. हो, भगवान आहे तो. एकही गलती केल्या त्याच्या संगत झाला. पुरा नष्ट करून टाकल तो. काऊन? कारण की मायनस मायनस काय होते बाळा? प्लस. तर 3 प्लस काय होतो? 1 आणि 3 प्लस 1 किती? तर 4. क्या ये बात क्लियर हुई? इसका मतलब y की वैल्यू जब आपने -1 पुट किया तो x की वैल्यू कितनी आई? 4 आई. कितनी आई? 4. म्हणजे काय? 4 कॉमा -1. देखो, रहने बड़ा टाइम हो गया बहुत, इतने चीज के लिए इतना टाइम नहीं लगना चाहिए, ध्यान दीजिए। अब इसको सॉल्व करना है, ठीक है। देखो यार, सबसे पहले तो अपने मन से वो डर निकाल दो कि मेरे से सॉल्व नहीं होगा, ठीक है ना। सबसे पहले दिमाग से ये डर निकाल, पक्का पक्का, वेट 2 मिनट, है ना, कि भाई मुझसे ये सॉल्व नहीं होगा। बहुत से बच्चे पहले ही ये सोच लेते और है कुछ नहीं इसमें, ठीक है। अब देखो, थोड़ा सा रिस्क लेके देखना पड़ेगा। अरे सही असेल तर सही, नाही तर गलत, दिमाग खराब, ठीक आहे। जसं तू प्रयत्न केलास बाळा, पण अर्धवट प्रयत्न केलास। कसा? डायरेक्ट काढायचा प्रयत्न केलास। मला भलेही आता तिसऱ्यांदा एक्सप्लेन करायचा आहे, कितवादा? थर्ड टाइम मुझे एक्सप्लेन करना है। मी डायरेक्ट डायरेक्ट सांगून आलो का? नाही तर मला रपारप, नाही का कीर्ते? बरोबर आहे, डायरेक्ट डायरेक्ट सांगायला पाहिजे होतं मला, हो का नाही? बरोबर आहे का नाही? चल अदिती, पाय का मी का म्हणतो, पाय, पुट x इक्वल्स टू 0 इन इक्वेशन दुर्रे, इन इक्वेशन दुर्रे। तो देखो, अब x इक्वल्स टू 0 पुट करना है इस इक्वेशन में, तो y इक्वल्स टू 3 माइनस, बघ बडा, 2 इंटू 0 आहे, तर 2 टकल्याचा किती होते? टकल्या, म्हणजे 3 टकल्या गेला किती? 3. म्हणजे x ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही 0 पुट केलं तेव्हा y ची व्हॅल्यू किती आली रे? 3. म्हणजे लिहाल कसं? 0,3. असं फक्त हे आधी पहिले लिहावंच लागतं। क्लियर है? उसके बाद ध्यान से देखना बड़ा, क्या पुट x इक्वल्स टू 1 करायचा आहे कुठे? त्याच इक्वेशन मध्ये। तर चला, y ची व्हॅल्यू मिळेल 3 मायनस 2, 1 ची व्हॅल्यू किती? x ची व्हॅल्यू किती? 1 इक्वल्स टू 3 मायनस 2 1 जा 2, 3तून 2 गेला रे 1। इथपर्यंत कोणाचे बरोबर होते? दोन्ही हात वरती, नको करा, एकच करा। गलत झालं? गलत झालं तुझं? ओके, ठीक आहे। तर सांग मग, x ची व्हॅल्यू किती? 1, तर y ची व्हॅल्यू 1, म्हणजे हा म्हणते 1,1। समजलं? आता तिसरं बघ, तू गलती कुठं केलं मी सांगतो, बघ बाळा। तिसऱ्यामध्ये x इक्वल्स टू -1 पुट करायचा आहे, तर y इक्वल्स टू 3 मायनस 2, x च्या ठिकाणी काय? -1, तर काय होणार? मायनस मायनस प्लस, तर 3 प्लस किती बाळा? 2 1 जा, 3 आणि 2 किती? 4 होतात का रे? हा, मग तू 4 काऊन लिहिलास? तुला आता LKG मध्ये टाकू का? UKG मध्ये टाकू? तर भाऊ, x ची व्हॅल्यू किती? -1 पुट केलं तेव्हा y ची व्हॅल्यू आली तुझी 5, म्हणजे -1,5। क्या ही डाउट क्लियर हो गया? कुछ है किसी को थोड़ा सा तो भी? पक्का? पक्का ना? ये देखो, ये मैं बता देता, इसके ऊपर एक एग्जांपल देता, ठीक है? ये पहले मैं बता देता, चलेगा? अरे हा तर मी अंधी घेतला आहे रे कोणताही, चला ठीक आहे, चालेल। बघ, x y, x, y, डब्बा भरने वाला काम है। हा, बघ रे गुडिया, अशा टाईपच्या प्रश्नांमध्ये थोडंसं लक्ष द्या आणि समजून घ्या, मग झालं। बघा, पुट y इक्वल्स टू, इथे असं चालणारच नाही काय की मी 0 पुट करतो, -1 पुट करतो, 1 पुट करतो की 2 पुट करतो, ठीक है? हाँ, पुट करू सकता, पण वो बोलते ना, पहले आपको ये सोचना पड़ेगा कि सच में ऐसे नंबर को पुट करने के बाद क्या सच में वो डिविजिबल हो रहा है कि नहीं हो रहा है। इतना अंदाजा तो पहले ही लगा सकते हैं ना हम लोग। हिंदी समझत आहे ना प्रॉपर? चालेल ना? मतलब इतका अंदाज तर आपण आधी लावू शकतो ना, ठीक आहे? तर मला एक गोष्ट सांग बरं, काय की मी जर वायच्या ठिकाणी असं विचार करून पाहायचं, वायच्या ठिकाणी का नाही अदिती 0 पुट करून पाहतो मी, हो, वायच्या ठिकाणी जर 0 पुट केला, इथं काय वाटतं रे? 3 टकल्या जा, टकल्या, आणि 4 अधिक 1, 4 अधिक टकल्या 4च, आणि 4 भागिले 2, हो, भाग चालला, भाग
चालला. काही डाऊट आहे का? म्हणजे पुट y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 3. याच्या आधी तसा विचार करत होता का तुम्ही भाग चालला की नाही चालला? काऊन नव्हता विचार करत? कारण की भागाकारामध्ये एकही संख्या नव्हती. आता भागाकारामध्ये संख्या आहे. हा तिसरा प्रकार आहे याच्यामधला. समजलं? हे प्रकार तुम्हाला आधीच मी बायफर्केट करून देत आहे की समोर जाऊन अगर सपोज तसे टाइपचे अगर सपोज एग्जांपल्स आले, ठीक है, तो आप लोग डरो ना करके, है का नाही का? चल जाऊ समोर. चल पाएगा. पुट y इक्वल्स टू टाकल्या तर x इक्वल्स टू किती? 4 प्लस 3 किती जा? टाकल्या जा डिवायडेड बाय 2. तर हा 4 प्लस 3 0 जा डिवायडेड बाय 2 म्हणजे 4 डिवायडेड बाय 2 म्हणजे 2. काही डाऊट? म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्ही किती पुट केलं? 0. तर x ची व्हॅल्यू किती आली बाळा? काही डाऊट आहे का? म्हणजे इथं लिहिताना कसं लिहाल? 2,0. काही डाऊट इथपर्यंत? नेक्स्ट, आता जर तुम्ही बघा तुमच्या दिमागामध्ये तर येतच असेल, नेहमी आपण काय करतो? पहिले 0, मग 1, मग -1. तुम्ही स्वतःच विचार करा रे. असं वाटतंय का तुम्हाला? इथं 1 पुट केल्यावर थोडासा विचार करा. 1 पुट ज्या क्षणी तुम्ही करता, 3 म्हणजे किती होते? मग 4 अधिक 3 किती होतात? आणि 7 2च्या फाळ्यात येते का? म्हणजे पॉइंट मध्ये उत्तर येणार. हा दिमाग आधीच लावायचा. आणि पॉइंट मध्ये आला का ग्राफ तुमचा सत्यानाश होईल. चुकीचा नाही राहणार, पण भानगड ना. पॉइंट पा रे, टिंबे टिंब्या कुठं आहे रे, कोण पायात बसल? हो की नाही? म्हणून का विचार करायचा? चल 1 नाही हो, -1 होते का विचार करा. अच्छा 3 -1 मायनस 10, 4तून 3 गेले, मग 1 2च्या फाळ्यात येते का? नाही 1 येते का? कॅन्सल. दुर्री. कोणती? दुर्री. भाऊ 3 दुर्री सारी. सारी नाही, 3 दुरी सारी नाही, 6. 3 दुने 6. आणि भाऊ 6 न 4 10. आणि 10 2च्या फाळ्यात येते का नाही? हा, समजलं ना? जर 2 पुट केला तर 2 3 जा किती? 6. 6 आणि 4 10. 10 भागीला 2 किती होतात ना? म्हणजे 10 भागीला 2 केला तर किती होतोय? 5 मिळतोय. म्हणजे डिवाइड होत आहे ना? तर बघ व्हॅल्यू पुट करायची. y इक्वल्स टू किती? 2. तर देअरफॉर x इक्वल्स टू 4 अधिक 3 किती? दुर्री डिवायडेड बाय दुर्री. असा नको जा सर, दुर्री दुर्री मेला सर, 4 आणि 3 7. असा करायचा नाही. समजला का? तर लक्ष दे बाय. 4 अधिक 3 दुने 6 भागीला 2. 4 आणि 6 10 भागीला 2 किती? म्हणजे y ची व्हॅल्यू तुम्ही 2 पुट केला तेव्हा x ची व्हॅल्यू किती आली बाळा? 5. म्हणजे तुमची आन्सर किती? 5,2. काही डाऊट आहे? जर +2 ने गेला तर -2 ना 100% जाईल. हो ना? तुला खोटा वाटते पाय? अंदी मारो. अच्छा, पुट y इक्वल्स टू -2 इन इक्वेशन 3. इन इक्वेशन 3. तर बाय पाहो, x इक्वल्स टू 4 अधिक 3 गुणिला -2 डिवायडेड बाय 2. असं नको काढजा. हा, चल पाय. इक्वल्स टू 4, मी काय म्हणतो, प्लस मायनस 3 दुर्री सारी डिवायडेड बाय 2. 4तून 6 गेला का 6तून 4 नाही गेला? किती? -2 बाळा. ह्या बारीक बारीक गोष्टी म्हटलं होतं तुम्हाला. तुम्ही गलती करणार तर या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये करणार. 4तून 6 नाही जात म्हणून तुम्ही 6तून 4 मायनस करताना 2च लिहिता. पण तसं चालेल का? मायनस करत असताना लक्षात ठेवायचं, जेव्हा तुम्ही छोट्या किंवा मोठ्यामधून होत नाहीये, मोठ्यामधून छोटी संख्या मायनस जरूर करायची, पण उत्तरला चिन्ह मोठ्या संख्येचा, जो की कोणता आहे? मायनस डिवायडेड बाय 2. म्हणजे किती जा? -1 जा. समजलं? म्हणजे y ची व्हॅल्यू जेव्हा तुम्ही -2 पुट केलं तेव्हा x ची व्हॅल्यू किती आली? -1. म्हणजे -1, -2 तुमचा उत्तर. समझ में आया? पक्का? पक्का? तो एक एग्जाम्पल देता हूं, मुझे करके बताइएगा. ये एग्जाम्पल मेरे को करके बताओ अपने हिसाब से. चलेगा? 3x + 6y इक्वल्स टू, मर्जी आपकी है किसे आप अकेला करना चाहते हो, बस. चलेगा? तो देखो बच्चा, इसको सॉल्व करते वक्त एक चीज ध्यान दीजिए. जैसे आप कर रहे थे गलती, आपने वैल्यू पुट कर रहे हो, लेकिन ये बेचारे 3 को लेके नहीं गए थे. लेके गए थे क्या? नहीं. सबसे पहला काम में देखो, स्कूल में आपको अलग बताया जाएगा. स्कूल में आपको बताया जाएगा कि ये जैसे कि वैसे रहने दो,
एक्स की वैल्यू पुट करो या फिर वाई की वैल्यू पुट करो, वाई की वैल्यू पुट करोगे तो एक्स का मिलेगा, ऐसा बोला जाएगा स्कूल में। लेकिन मैं वो झंझट पहले ही दूर कर देता जहां तक हो सके। किस बिहाफ पे? कि भाई एक तो एक्स को साथ में लेके चलो या तो वाई को साथ में लेके चलो। ठीक है, अब एक्स निकालना है तो वाई को रखना पड़ेगा, या तो वाई को निकालना है तो एक्स को लेके जाना पड़ेगा, बस यही करना पड़ेगा। मुझे एक बात बताओ, किसको निकालना चाहते हो? एक्स को? तो इसको बेचारे को यहीं पे रहने देता, बाकी सबको उधर फेंक देता। 6y उधर गया तो -6y। काय डाऊट क्लिअर आहे यहां तक? आता समजलं बाळा? एकटा करतोय मी त्याला, मी काय केलं, -6y याला इकडे आणलं। आता एक्सच्या समोर 3 आहे ना, तो खटकत आहे आणि तो गुणाकारात आहे, तो बिचारा एक्स एकटाच पाहिजे, कोणीच त्याच्यासोबत नाही पाहिजे। 3 आहे ना, 3 कशामध्ये आहे? गुणाकारात आहे, तिकडे जाणार तर भागाकारात। क्लिअर? म्हणजे एक्स इक्वल्स टू किती? 12 - 6y डिवायडेड बाय 3 होणार। समजलं का? आणि असा असा काटून कोटून का नाही अजून 3 लिहायचा नाही, फुकटात दिसते, हो का नाही? म्हणून विचारपूर्वक लिहायचा। काय सिद्धेश ना? रिद्धे थोडासा आता पाठ झाला ना, चल पाय। आता पाय, मी का म्हणतो इक्वेशन हा प्रॉपर झाला आता 1। अय बेळा समजला? यानं धरलं ना, हा 3x लिहिते आणि इकडे व्हॅल्यू 6 × 0 12, तर 3x इक्वल्स टू 12। चल पाय भाऊ, तसाही चालते म्हणा, तसाही चालते, ठीक आहे बघ, पण त्याला 3 ला नेलंच नाही त्यांनी। आता मला सांग रे, ए गुडिया, हा 3 इकडे गेल्यावर इकडे 3 लिहिण्यात काही अर्थ आहे का? चल आता तुम्ही पुट करा x y x, y। सांगा बाळांनो, तुम्हीच सांगा आता y ची व्हॅल्यू काय पुट करू? पुट y इक्वल्स टू 0 इन इक्वेशन 1। काय होणार तुम्हीच सांगा? x इक्वल्स टू 12 - 6 × 0 डिवायडेड बाय 3। तर मला तुम्हीच सांगा, 12 - 6 0 जा 0च नगा, म्हणजे काय? 12/3। बाये 3 1 न 3 14, म्हणजे किती आलं उत्तर तुमच्या एक्सच्या? 4। जेव्हा तुम्ही y ची व्हॅल्यू 0 पुट केलं म्हणजे 4,0। इतकं सोपं असते। ते म्हणतात ना, गणित एकदा समजलं पाहिजे, समजलं की बस सत्यानाशच काम आहे। ठीक आहे, त्या गणिताचा आपण सत्यानाश करू शकतो, जर नाही समजलं तर गणित आपला सत्यानाश करते। हो चला भाऊ, मग त्याच्यानंतर पुट y इक्वल्स टू काय? अच्छा, 1 पुट करून ठेवल्या, सपोज केल्या, तर कटणार का बाळा? हो, 6 1 6 आणि 12 6 गेले 6 आणि 6 3च्या फळ्यात येतात। समजलं? असा विचार आधीच करायचा। कहने का इंटेंशन समझ रहे हो आप लोग? कि वो चीजें आपको सोचना पहले ही होगा विदाउट पेन चलाए। तो पुट y इक्वल्स टू 1 इन इक्वेशन 1, तो क्या होगा? x इक्वल्स टू 12 - 6 × 1 डिवाइडेड बाय 3। तो 12 - 6 विच इज 6 डिवाइडेड बाय 3 विच इज 3 कितना जा? 2 जा। म्हणजे y ची व्हॅल्यू 1 पुट केल्या असता x ची व्हॅल्यू किती आली रे? 2। समजलं का? ह्याच गोष्टी करणे आहे रे। आणि लिहिताना कसं 2,1, कारण की x वाला बंदा आधी लिहावा लागतो। मग पुट पुन्हा तुम्हीच विचार करा, मी काम करू? हा 2 पुट करून पाहून का? 2 पुट करून पाहू। हा पुट y इक्वल्स टू 2 इन -1 करू शकता, येणारच आहे उत्तर त्याच्याही। ठीक आहे, पण असाच इन इक्वेशन 1, तर x इक्वल्स टू 12 मायनस, तुम्हीच सांगा 6 किती जा? दुर्री जा डिवाइडेड बाय तिर्री जा, तर 12 साइन दुने। बड़ा पहले समझून घे रे। जब मैं बता रहा ना, प्लीज उस वक्त मत लिखिए, समझ रहे हो? क्योंकि जब कुछ भी चीजें मैं एक्सप्लेन करता हूं, पता नहीं एक आध चीजें एक्स्ट्रा ही बता देता हूं, और वो आपसे अगर सपोज मिस हो गई तो कहीं ना कहीं कैलकुलेटरी पार्ट के हिसाब से आपको तकलीफ जाएगी, मेरे को कुछ नहीं। ठीक है, तो देखो डिवाइडेड बाय किती? तिर्री, 12 टकल्या डिवाइडेड बाय तिर्री। अच्छा, टकल्या डिवाइडेड बाय 3 म्हणजे किती? 0। समजला का? आणि 3 डिवाइडेड बाय 0 किती? 0। समजला का? हो, असा कधीच नको करजा, खाली 0 नाही राहायला पाहिजे, याचा उत्तर कधीच निघत नाही, म्हणून याचा उत्तर इन्फिनिटी म्हणतात। काय म्हणतात?
इन्फिनिटी. खाली टकल्या आला तर समजून जायचा का गलत आहे जी म्हणा प्रश्न, जी म्हणा. समजला? चला तर बाळा काय आलं रे तुमचं? y ची व्हॅल्यू 0. नाही 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 नाही, y ची व्हॅल्यू 2 पुट केला तर x ची व्हॅल्यू 0 आली म्हणजे 0,2. क्या ये बात क्लियर हुई क्या? समझ में आई क्या? तो जिसको नहीं आया होगा बच्चा उसने लिख ले फटाक से. ओके, उसके बाद मैं एक ग्राफ समझा के देता हूं फिर खत्म करूंगा. इसको अभी हम लोग ग्राफिकली रिप्रेजेंट करते हैं. तो देखो किसी भी चीज को ग्राफिकली कैसे रिप्रेजेंट करना इसके बारे में जरा सीख लेते हैं. ठीक है, तो ध्यान से देखिएगा. ग्राफ बनाने के लिए अभी तक ये चीजें समझ लो. अगर ये एग्जाम्पल रहता ना, ठीक है, आपके बोर्ड में, तो यहां तक आपके हो गए कितने? 2 मार्क. ये इतना तामझाम करना, ये वैल्यू पुट करना, डब्बा बनाना, यहां तक हो गए 2 मार्क. और ग्राफ जो अभी हम लोग बनाने वाले हैं उसको रहेंगे 2 मार्क. मतलब मिला के कितने मार्क का सवाल रहता है? ये 4. क्लियर है? क्लियर है? ठीक आहे. आता बघा मी एकाच डब्याचा उपयोग करून एका ग्राफ मध्ये एकच लाईन ड्रॉ करून दाखव. चालेल? तर बघा म्हणजे उद्यापासून आपण एक्झॅक्ट एक्सरसाइजला स्टार्ट करू. ठीक आहे? चला बघा आता. आता म्हणाल सर माझ्याकडे स्केल कुठे आहे? हा बा आपल्याकडे आर्टिफिशियल स्केल आहे. कशी आहे? आर्टिफिशियल स्केल आहे. तर पहिले कागद पकडाल. कागदाच्या बिलकुल असा मधोमध असा आणि एक कसा समजला का? तो डब्बा नाही दिसे यार. फिट हायेस्ट फुट पर्यंत जायचं आहे. चला पॉझिटिव्ह वाले जे आहेत ना सगळे, तर टेन्शन नाही. चला बाळांनो बघा, सगळ्यात पहिला काम हा सांगा कोणती एक्सिस आहे रे? अरे कोणती एक्सिस आहे? आणि ही सांगा रे कोणती एक्सिस आहे? वाय एक्सिस. काही डाऊट? हा तर माहित आहे ना, एक्स एक्सिस आणि वाय एक्सिस. एक्स एक्सिसच्या उजव्या बाजूला कोणतं असतात? पॉझिटिव्ह संख्या. म्हणजे 1 2. तुमच्या ग्राफ मध्ये बरोबर डब्बे असतात बरं, असतात ना? ठीक आहे, तितकंच घ्यायचं. 1 2 3 4 5. सर मी कुठपर्यंत जाऊ जी? बया ह्या डब्यामध्ये जितका हायेस्ट दिसते त्याच्या एक कदम समोर जायचं. सगळ्यात मोठा कोणता वाटते? 4. त्याच्या एक कदम सामने जाओ, चाहे वो ऊपर भी नीचे भी साइड या बाजू भी, दोनों जगह पे. ठीक आहे, तो 5 पर्यंत गेलात तुम्ही, तर इकडे पण तसंच जा 5 पर्यंत. -1 -2 -3 -4 -5. नाही समजा? तर वरती बघा. आता वरती जाल तर किती रे? पॉझिटिव्ह. वाय एक्सिसच्या वरती पॉझिटिव्ह असतात आणि खाली निगेटिव्ह. हे माहिती आहे ना, 9वीत झालेला आहे हा. 1 2 3 4 5 और नीचे -1 -2 -3. खाली काय जाऊ मी? गरजच नाही. आहे का? आहेच नाही तर कशाला जाऊ? चल पाय. अय आता पाय. आता पाय. हा बिचारा पहिला आणि हा जो तुम्हाला जो डब्बा दिसत आहे त्याच्यामधला पहिलावाला एक्स असतो आणि दुसरावाला काय असते? वाय. इतकं लक्षात राहील? पक्का लक्षात राहील? ठीक आहे. तर पहिला 4 कशामध्ये पहा म्हणते? एक्स मध्ये. तर कुठे आहे रे एक्स? हा. 4 कुठे आहे? सर हा आहे जी, दिसला. त्याच्यानंतर वाय कुठं म्हणते? वाय मध्ये काय आहे? टकल्या. आणि टकल्या कुठे आहे? टकल्या हा नेहमी इथंच असते. तर याचा मतलब काय झाला बाळा? 4च्या वरती जाऊ का मी कुठेतरी? नाही. तर हा जो आहे टिंब्या, हा कुठे राहणार आहे? इथेच राहणार आहे. काय लिहायचं त्याला? 4,0. 4,0. समजा क्या हिरो? अय हिरो समजा? चला आता त्याच्यानंतर 2,1. हा गट कुठे राहणार? तर लक्ष दे. त्यापैकी हा जो 2 तुम्हाला दिसतोय, 2 म्हणजे काय? बाळा समजून घे ग गुडिया. 2 म्हणजे काय? एक्स मध्ये. आणि 1 म्हणजे कुठे? वाय मध्ये. तर एक्स कुठे? एक्स 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 एक्सिस मध्ये 2 कुठे आहे? कुठे आहे? हा दिसला. लक्ष द्या, मी 1 हा खूप जास्त याच्याने सांगत आहे. हा लक्ष द्या. पहा 2 हा इथे दिसतोय. ठीक आहे, तर या 2 ला मस्त असा समोर घेऊन जायचा. कुठे घेऊन जायचा? समोर. आता हा बनवलंच पाहिजे अशातला भाग नाहीये.
मला तुम्हाला समजावून द्यायचं आहे म्हणून मी तुम्हाला असं करून देतोय. ठीक आहे. 2 हा आकडा वरती घेऊन जा. त्याच्यानंतर y कुठे आहे बाळा? y मध्ये काय आहे? 1 आहे. तर y मधला 1 कोणता? हा ना. तर याला सरळ आहे तर त्याला आडवा घेऊन जायचा. असा. कसा? असा. जे सरळ रेषेमध्ये असतात, अगर सपोज आपको उस नंबर का इस्तेमाल करना है तो उनको आप आड़ा लेके जाओगे, और जो बेचारे आड़े नंबर रहते हैं उनमें से किसी एक नंबर का आपको इस्तेमाल करना है तो उसे आप सीधा लेके जाओगे. काय डाऊट? अय माता माय कहूंगा. हा. तर पाय मी का म्हणतो, हे जसे दोघही गेले का आणि जसे एकाच ठिकाणी भेटले का नाही भेटले, कहीं तो भी मिले कि नहीं मिले, तो ये जो पॉइंट है ना, ये वाला ये आपका पॉइंट कितना है? 2,1. काही डाऊट समजला की नाही समजलं? समजला ना? काही डाऊट आहे? आता हा पहिला एक्झाम्पल होता म्हणून मस्तपैकी लिहून ठेवून द्याल का? हा पहिला होता म्हणून. हा चला मग 0,2 का? कोणता कॉमा 2? 0,2 म्हणजे एक्स ऍक्सिस वर काय म्हणतीये? टकल्या. आणि वाय ऍक्सिस वर काय म्हणतीये? 2. समजला? तर टकल्या कुठे आहे? हा. आणि 2 कुठे आहे? 2 सर हा आहे ना जी, तो एक्सचा झाला. हा कुठे? हा. समजला? समजला? तर इथे काय लाय करणार बाळा? 0,2. आणि असं झालं रे झालं. का मग का नाही टेन्शनच नाही घ्यायचा. जितके टुरके बनले, 3 टुरके बनले की नाही, हा 1, 2 आणि 3 धरावचे नाही. एक अशी सिद्धीच लाईन घेऊन जायचा. कसा न्यायचा? सरळच लाईन न्यायचा. पाय असा. थोडस माझे निघणार नाही पण ऍडजस्ट करून टाका. एक नंबर. गेला का नाही गेला? समजला? अशी सरळ लाईन गेली पाहिजे. कशी लाईन गेली पाहिजे? सरळ. आणि त्याच्यावर काय लिहाल बाळा? हा कोणत्या इक्वेशनचा हिस्सा होता? तर 3x + 6y = 12. तर इथं काय लिहाल? 3x + 6y = 12 है ना. तो ये उस इक्वेशन की लाइन हो गई. क्या ये बात क्लियर है? क्या ये बात क्लियर है? आज घर में जाके ज्यादा कुछ मत करिए. जितना भी हमने पढ़ा है लिख के रखिए और थोड़ा सा खुद होके मतलब जज करने की कोशिश कीजिए. बाकी सारी चीजें हम लोग कल मिलेंगे तो उस पर डिस्कस करेंगे. तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच. टाटा बाय बाय.